भारतामधून जे निर्यात होत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात निर्यात जर कुठल्या राज्यातून होत असेल तर ते मध्य प्रदेश आहे. कारण कपास मोठ्या प्रमाणात तिथं आहे आणि कपास मोस्टली एक्सपोर्ट होतो जो ऑर्गॅनिक किंवा गॉड सर्टिफाईड आहे. म्हणून स्टँडर्ड पहिलं निवास व्यवस्थापन जे आहे त्याच्यावर फोकस करतं. मग हे निवास व्यवस्थापन कसं होईल, तर आपल्या शेताच्या बाजूला जे आपण बॉर्डर क्रॉप लावणार आहे बफर झोनमध्ये, तर या ठिकाणी जर आपण आंबेली फिरी नावातल्या वर्गातली जी पिकं घेतली, ज्यांना छोटे छोटे पिवळे फुलं येतात, म्हणजे मोहरी असेल किंवा तुमचं ओवा असेल, तर अशा पिकांच्या फुलांवर मोठ्या प्रमाणात मधमाशा तर येतात, पण मित्र कीड मोठ्या प्रमाणात येते, जी आपल्या शेतातल्या ज्याला आपण इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट म्हणतो, म्हणजे नुकसानीची आर्थिक पातळी, म्हणजे मानवाने कधी हस्तक्षेप करावा कीड नियंत्रणामध्ये हे ठरवते. सर, तुम्ही आता इन्स्पेक्टर जे व्हिजिटला येतात सांगितलं, मग ह्या व्हिजिट अचानक होऊ शकतात, म्हणजे कशा होतात रॅन्डम? तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला मला. सेंद्रिय शेतीचं जे प्रमाणीकरण केलं जातं याच्यामध्ये एन पी ओ पीमध्ये इन्स्पेक्शन जे आहे ते त्याचे 3 प्रकार आहे. एक तर एक रेग्युलर इन्स्पेक्शन होतं, की जे तुम्हाला सांगितलं जातं की ह्या ह्या दिवशी सर्वप्रथम जे इन्स्पेक्शन होतं ते रेग्युलर इन्स्पेक्शन असतं. ते इन्स्पेक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर म्हणजे त्या त्रुटी निवारण करण्यासाठी शेतकऱ्याला संधी दिली जाते, काही पिरियड दिला जातो आणि मग त्याचं परत पुनरावलोकन करण्यासाठी एक आणखी एक इन्स्पेक्शन लागतं. त्याला आपण सर्व्हिलियन्स इन्स्पेक्शन असं म्हणतो. सर्व्हिलियन्स म्हणजे एक प्रकारे माग घेण्याची पद्धत, म्हणजे तुम्हाला जे कालावधी दिला होता त्याच्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी प्रॉपर केल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी ते सर्व्हिलियन्स इन्स्पेक्शन केलं जातं. त्याच्यानंतर तिसरं जे इन्स्पेक्शन होतं याला अनअनाउन्स इन्स्पेक्शन म्हणतो, की जे रँडमली कधीही केलं जातं. इन्स्पेक्टर त्या शेतापर्यंत जातो आणि अगदी थोड्या कालावधीसाठी तो कळवतो की मी आलेलो आहे. म्हणजे जर त्या शेतकऱ्यांनी काही माल प्रॅक्टिसेस तिथे केलेल्या असतील तर तो विदिन शॉर्ट पिरियडमध्ये परत त्या पूर्ववत करू शकत नाही. अशा प्रकारचे 3 इन्स्पेक्शन केले जातात. परंतु हे 3 इन्स्पेक्शन जे आहेत हे इन्स्पेक्शन डिपेंड करतं त्या शेताचं, म्हणजे एकंदरीत तिथलं जे वातावरण आहे ते कसं आहे. कारण प्रामाणिकपणे सेंद्रिय करणारे शेतकरी जे आहेत ते लगेच लक्षात येतात आणि इन्स्पेक्टरला तसं ट्रेनिंग दिलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक शेताचं असं होत नाही. परंतु आता ॲपेडाच्या नियमानुसार प्रत्येक प्रमाणीकरण संस्थेला 5% असे सर्व्हिलियन्स इन्स्पेक्शन, अनअनाउन्स इन्स्पेक्शन हे करावे लागतात. आणि म्हणजे कुठल्या प्रकारात ते त्याचं कारण याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. कुठल्या प्रकारामध्ये तो मोडतो हे ते इन्स्पेक्टर ठरवतात किंवा प्रमाणीकरण संस्था ठरवते आणि मग हे इन्स्पेक्शन केले जातात. पण सर, माझा अजून एक क्वेश्चन आहे, जसं की आपण आता बोलत होतो की एखादा फार्मर जर रासायनिक शेती करतो आणि त्याच्यातून ते शिफ्ट होतात सेंद्रिय शेतीकडे, तर जर पहिल्यांदा इन्स्पेक्शनला आले तर कुठेतरी त्याचे रेसिड्यू सॉईलमध्ये म्हणा कुठेतरी असणार, म्हणजे मिळणार. तर मग ह्याचा काय क्रायटेरिया आहे, म्हणजे कितीपर्यंत रेसिड्यू असले पाहिजे असं? आता याच्यामध्ये कसं आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याला हा मोठ्या प्रमाणात भासणारा प्रश्न आहे. अरे, मी तर सेंद्रिय शेती करतोय, परंतु माझ्या शेजारचा जो शेतकरी आहे तो तर रासायनिक पद्धतीने शेती करतोय, पण त्याच्यापासून माझ्या शेताचा बचाव कसा करायचा. तर याच्यामध्ये प्रामुख्याने स्टँडर्ड जे आहे, मानकं आहे, त्याच्यामध्ये एक बफर झोन नावाची कन्सेप्ट आहे. आता बफर झोन म्हणजे काय, तर जर मी सेंद्रिय शेती करत असेल आणि माझ्या शेजारचा शेतकरी रासायनिक पद्धतीने शेती करत असेल, तर मी सुरुवातीला बघणं गरजेचं आहे की शेताचा उतार कुठल्या बाजूला आहे. म्हणजे त्याच्या शेताचा उतार जर माझ्या बाजूला असेल किंवा माझं शेत त्याच्या शेतापेक्षा खाली असेल आणि त्याच्या शेतातलं पाणी जर माझ्या शेतात येत असेल, तर मी काय करायचं आहे, माझ्या शेताच्या बाजूने, म्हणजे त्याच्या शेताच्या आणि माझ्या शेताच्या बॉर्डरवर एक 5 फुटाचं अंतर किमान, हे अंतर किती असावं याबद्दल स्टँडर्ड काहीच सांगत नाही, परंतु प्रमाणक कुठल्या पद्धतीने होतात, किती प्रकारात ते होत आहेत त्याच्यानुसार ते ठरवलं जातं. परंतु एक 4-5 फुटाचं आपण अंतर ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्या शेताच्या, म्हणजे ते अंतर जिथं ठेवलेलं आहे त्याच्या बॉर्डरवर आपण एक कॅनल करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्या शेतातलं येणारं जे पाणी आहे तो त्या कॅनलद्वारे बाहेर जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की पाण्याचं निवारण झालं,
परंतु बऱ्याचशा वेळा काय होतं की त्या शेतामध्ये स्प्रेइंग चालतं, म्हणजे बऱ्याच वेळा केमिकल मारले जातात. मग हवेद्वारे त्याचं ड्रिफ्ट बऱ्याच वेळा आपल्या शेतामध्ये उडून येतं. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण त्याला मराठीमध्ये तुषार असं म्हणतो, की आपण स्प्रेइंग करताना तुषार उडतात हवेच्या वाइंड व्हेलॉसिटीमुळे. मग त्यावेळेस त्याला काय करायचं, तर आपण जी रिकामी सोडलेली जागा आहे, त्याच्यामध्ये आपल्या बाजूचा शेतकरी आणि आपण म्हणजे आपल्या शेतातलं असणारं पीक याच्यापेक्षा उंच आपण बॉर्डर क्रॉप लावणं अपेक्षित आहे. सपोज गहू आपल्या शेतामध्ये आहे, बाजूच्या शेतामध्ये देखील गहू आहे, मग त्याच्यापेक्षा उंच काय तर मका आपण लावू शकतो. बॉर्डर क्रॉप अशी असावीत की जे मित्र कीटकांना आकर्षित करणारे असले पाहिजे, म्हणजे अल्टिमेटली फायदा आपल्याला त्याचा होतो. आणि मग होतं काय, ज्यावेळेस स्प्रेइंग चालतं, ते ड्रिफ्ट जे आहे ते ड्रिफ्ट आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये उडण्यापेक्षा ते काय होतं, ते ड्रिफ्ट बॉर्डर क्रॉपवर येऊन पडतात. म्हणजे एक प्रकारे आपलं प्रदूषण कमी होतं. याच्यामध्ये तिसरा प्रकार जो आहे, म्हणजे ऑन फार्म कंटॅमिनेशनमध्ये याच्यामध्ये काय होतं, की आपण बफर झोन जो सोडलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बॉर्डर क्रॉप लावण्याचा आणखी एक फायदा आपल्याला असा होतो, की बऱ्याच वेळा काय होतं, की आपण केमिकल मारलेलं म्हणजे रासायनिक शेतामध्ये केमिकल मारलेलं आहे आणि मग त्या केमिकल मारलेल्या शेतावर मोठ्या प्रमाणात पक्षी आणि कीटक येऊन बसतात. आणि मग होतं काय, केमिकल मारलेल्या पिकांवर कीटक आल्यानंतर किंवा पक्षी आल्यानंतर त्यांच्या पायांना, त्यांच्या पंखांना हे केमिकल लागतात. आणि मग ते अल्टिमेटली काय होतं, हे पक्षी उडून शेजारच्या शेतामध्ये जातात. म्हणजे जिथं आपलं सेंद्रिय शेत आहे, तिथं ती आपल्या पिकावर येणार आणि मग त्यांच्या पायाला लागलेलं किंवा त्यांच्या पंखाला लागलेलं जे केमिकल आहे, कीटकनाशक आहे, ते थोड्याफार प्रमाणात आपल्या शेतावर येणार. म्हणजे कंटॅमिनेशन केमिकलमध्ये म्हणजे जे रेसिड्यू असतात ते अतिशय कमी 0.1 PPM पासून ते मोजले जातात. त्याच्यामुळे त्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामुळे सुद्धा आपलं प्रदूषके निर्माण होऊ शकतात. मग हे बॉर्डर क्रॉप जर आपल्या पिकाच्या मध्ये असतील, 2 पिकां म्हणजे सेंद्रिय आणि रासायनिक पिकांच्या, तर ज्यावेळेस पक्षी येऊन बसतात त्यावेळेस ते डायरेक्ट आपल्या शेतामध्ये येऊन बसण्यापेक्षा मध्ये बॉर्डर जे क्रॉप आहे त्याच्यावर येऊन बसतात आणि मग त्यांच्या पंखांना, त्यांच्या पायांना लागलेलं जे केमिकल आहे ते आपल्या पिकांवर तुलनेने कमी येतं, कारण ते बॉर्डर क्रॉपवर मोठ्या प्रमाणात जातं. आणि मग एक प्रकारे आपलं जे प्रदूषण आहे, म्हणजे जे होणारं प्रदूषण आहे, संभाव्य प्रदूषण, ते त्या ठिकाणी बहुतांशी कमी केलं जातं. अशा प्रकारे म्हणजे ऑन फार्म हे कंटॅमिनेशन आपल्याला थांबवता येतं. आणि दुसरं एक ऑफ फार्म नावाचं कंटॅमिनेशन आहे. आता ऑफ फार्म कंटॅमिनेशन म्हणजे काय, तर शेताबाहेरच्या स्रोतांद्वारे. आता याच्यामध्ये मानवनिर्मित पण असू शकतात आणि नैसर्गिक पण असू शकतात. आता मानवनिर्मित म्हणजे काय, तर ॲनिमेशन फॅक्टरीज आहे, शुगर फॅक्टरीज आहे, याचं वेस्ट वॉटर जे डायरेक्ट आपल्या शेतामध्ये येतं आहे किंवा आपण आपल्या शेताला पाणी देताना त्याच्यामध्ये येतं आहे. तर मग अशा शेतांचं खरं प्रमाणीकरण होत नाही. किंवा प्रमाणीकरण करायचं असेल तर आपल्याला हेवी मेटल ॲनालिसिस करावं लागतं. किंवा नदीच्या पुराचं पाणी जर आपल्या शेतामध्ये येत असेल तर अशा शेताचं प्रमाणीकरण आपल्याला करता येत नाही. आता नदीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की नदीमध्ये प्रचंड, कारण जल हे वैश्विक द्रावण आहे. आपण म्हणतो ना की वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युटंट जे आहेत ते त्या पाण्यामध्ये मिसळलेले असतात. आणि मोस्टली ज्यावेळेस नदीमध्ये आपण जर पाहिलं तर सिटी वेस्ट असेल किंवा इंडस्ट्रीयल वेस्ट असेल, हे सगळंच नदीच्या पाण्यामध्ये असतं. आणि ज्यावेळेस पावसाचा पूर येतो त्या पुरामध्ये आजूबाजूची सगळी जी घाण आहे त्या नदीच्या पाण्यामध्ये असते आणि याच्यामध्ये हेवी मेटल्स मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून मग ते पुराचं पाणी जर शेतामध्ये येत असेल तर त्याचं प्रमाणीकरण करायला अडचणी येतात. त्यासाठी हेवी मेटल ॲनालिसिस करावं लागतं. आता सर तुम्ही जे बोलताय की म्हणजे ऑन फार्म आणि ऑफ फार्म, तर मला स्पेशली विचारायचं आहे ऑफ फार्म बद्दल. आपण बोललोत की नदीचा पूर येतो ह्या गोष्टी, तर मग या नदीच्या पुराच्या एखाद्या शेतकऱ्याला जर नदीच्या शेजारी त्यांचं फार्म असेल तर पूर तर येणारच आहे, पण त्यांना जर ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं असेल तर कसं करणार, कारण त्याचं जर प्रमाणीकरण होत नसेल तर मग त्या शेतकऱ्याचं पर्टिक्युलर काय होणार? याच्यामध्ये खरं काय करावं लागतं की आपल्याला ॲनालिसिस महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. जर ॲनालिसिस केलं आणि हेवी मेटल येणार असतील तर त्याचं आपल्याला प्रमाणीकरण करता येणार नाही. आता याच्या ॲनालिसिसवरून आठवलं की सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरणामध्ये 3 प्रकारच्या टेस्टिंग केल्या जातात. जर तुमच्या शेतामध्ये म्हणजे सेंद्रिय शेतामध्ये शेतकऱ्याकडून काही केमिकल फवारलं जात असल्याचा जर डाऊट असेल त्या
संबंधित प्रमाणीकरण अधिकाऱ्याला, तर तो केमिकल ॲनालिसिससाठी टेस्टिंग म्हणजे पाणी किंवा मातीचं सॅम्पल किंवा पिकांचे नमुने सॅम्पल तो घेतो आणि त्याच्यामध्ये आता ॲपेडाच्या नियमाप्रमाणे 256 मॉलिक्युलचं ॲनालिसिस केलं जातं. म्हणजे 256 मॉलिक्युलमध्ये काही पेस्टिसाईड आहेत, काही हार्बिसाईड आहेत, काही फंगिसाईड आहेत. मग याचे काही रेसिड्यू त्याच्यामध्ये येतात का? दुसरं, जर शेतामध्ये आपण मोलायसिस वापरत असू किंवा सिटी कंपोस्टपासून निर्माण झालेलं कंपोस्ट आपण वापरत असू, तर मग किंवा खनिजांमधनं येणारे जे पदार्थ आहे जसं रॉक फॉस्फेट असेल किंवा पोटॅशियम ह्युमेट असेल, हे जर आपण वापरत असू तर हेवी मेटल येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात असतात. मग हेवी मेटल म्हणजे काय, तर मग त्याच्यामध्ये आर्सेनिक असेल, निकेल असेल, कोबाल्ट असेल, मर्क्युरी असेल, कॅडमियम असेल, तर हे कार्सिनोजेनिक पदार्थ आहेत ज्याला आपण जड धातू असं म्हणतो. आणि मग हे येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचं ॲनालिसिस केलं जातं. आणि तिसरं जे आहे ते पॅथोजेनिक ॲनालिसिस केलं जातं. आता पॅथोजेनिक ॲनालिसिस कशासाठी, तर बऱ्याच वेळा जे शेतकरी आहे ते ब्लड मिल, आता ब्लड मिल म्हणजे काय, तर कत्तलखान्यांमध्ये जे जनावरं कापले जातात त्याचं रक्त येतं, त्याच्यापासून खतं तयार केली जातात. त्यानंतर बोन मिल, त्यांच्या हाडापासनं खतं बनवतात. तर याच्यामध्ये सिगेला असेल, इकोलाय असेल, क्लॉस्ट्रिडियम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन आहेत जे मनुष्य प्राण्याला किंवा प्राणीमात्राला किंवा पर्यावरणाला हानिकारक आहे. तर मग याची अंश येण्याची शक्यता असते. मग जर शेतकरी असं मटेरियल त्यांच्या शेतामध्ये वापरत असतील तर मग त्याचं हे पॅथोजेनिक ॲनालिसिस केलं जातं. आणि मग अशाच पद्धतीने आता प्रदूषण होत असलेल्या शेतांमध्ये जर त्या शेतकऱ्याला प्रामाणीकरण करायचं असेल तर अल्टिमेट एक तर त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं कंपोस्टिंग म्हणजे मायक्रोब्स एक अशी गोष्ट आहे की जी मोठ्या प्रमाणात पोल्युशनला डिग्रेड करतात. आणि खरंच त्या शेतामध्ये प्रदूषण होतं आहे किंवा कमी होतं आहे किंवा नाहीच आहे हे शोधण्यासाठी आपल्याला टेस्टिंगला जावं लागतं. म्हणजे आपल्याला असं दिसतंय डोळ्यांनी की अरे पुराचं पाणी येतं आहे पण तो शेतकरी प्रामाणिकपणे सेंद्रिय शेती करतो आहे. मग अशा वेळेस आपल्याला टेस्टिंग करावे लागतात. जर त्या टेस्टिंग फेवरेबल असेल किंवा बिलो क्वांटिफिकेशन लिमिटमध्ये असतील तर मग त्या शेताचं आपल्याला प्रमाणीकरण करता येतं. करता येतं. मग सर आता महाराष्ट्रात किंवा भारतात काय परिस्थिती आहे या प्रमाणीकरणाची जर आपण बोलायचं म्हटलं तर? आज जर आपण संपूर्ण भारत देशाचा विचार केला तर जगामध्ये सगळ्यात जास्त सेंद्रिय करणारे शेतकरी हे भारत देशात आहेत. जवळपास 25 लाख शेतकरी प्रमाणित सेंद्रिय शेती करतायत. भारत देशामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 10.17 दशलक्ष हेक्टर इतकं क्षेत्र सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या अ, अ, अंतर्गत आलेलं आहे. आणि आत्ता नुकतीच म्हणजे ही जी आकडेवारी ही 31 मार्च 2023ची आहे. म्हणजे नुकतेच जे वर्ष संपलं आपलं त्याची आकडेवारी आहे. आणि जवळपास आपण सेंद्रिय शेतीमधले जे येणारं जे उत्पादन आहे त्याचं 5,225 करोडचं निर्यात केलेलं आहे मागच्या वर्षी. आणि जवळपास 69 देशांना निर्यात केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये अमेरिका आहे, युरोपियन देश आहे, युगोस्लोवाकिया आहे, गल्फ कंट्रीज आहेत, जपान आहे, इराण, इराक, त्याच्यानंतर कॅनडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे. मग तेलबिया असतील किंवा तुमचा गूळ असेल किंवा कपास असेल, त्याच्यानंतर तुमचे प्रक्रिया केलेली उत्पादनं देखील त्याच्यामध्ये आहेत. आणि जर आपण पाहिलं ह्या सगळ्यामध्ये तर भारत जो आहे भारताचा सेंद्रिय शेतीचा एकंदरीत म्हणजे सेंद्रिय शेतीखाली असलेल्या क्षेत्रामध्ये साधारणतः जगामध्ये 6वा नंबर लागतो. त्याच्यानंतर भारत देश जो आहे भारत देशामध्ये सगळ्यात जास्त सेंद्रिय शेती करणारे शेतकरी असल्यामुळे त्या बाबतीत देशाचा 1 क्रमांक लागतो. आणि आपण राज्यांचा विचार केला तर भारतामधून जे निर्यात होत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात निर्यात जर कुठल्या राज्यातून होत असेल तर ते मध्य प्रदेश आहे. कारण कपास मोठ्या प्रमाणात तिथं आहे आणि कपास मोस्टली एक्सपोर्ट होतो जो ऑर्गॅनिक किंवा गॉड सर्टिफाईड आहे. आणि मग कपास नंतर दुसरं म्हणजे मध्य प्रदेशनंतर दुसरं जर राज्य पाहिलं तर निश्चितच आपलं महाराष्ट्र राज्य आहे की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये उत्पादन चांगलं आहे, दुसऱ्या क्रमांकाचं आहे. आणि निर्यातीत देखील महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. आणि मग महाराष्ट्रानंतर तिसरं जे आहे ते मग कर्नाटक आहे, ओरिसा आहे, राजस्थान आहे, वेगवेगळे जे राज्य आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. परंतु याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ता एक नुकतीच नवीन योजना आलेली आहे.
डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन. जवळपास जवळपास एक 12.5 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते आपलं सेंद्रिय शेतीखाली आलेलं आहे. आता आणि म्हणजे 25 लाख हेक्टर जे क्षेत्र आहे ते आपल्याला सेंद्रिय शेतीच्या अंतर्गत याच्यामध्ये आणायचं आहे राज्याला. आणि त्यासाठी ही योजना आलेली आहे. 2,000 कोटीची योजना आता राज्याने आणलेली आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या निविष्ठा त्यांच्या बांधावर बनवणं अपेक्षित आहे. त्या शेतकऱ्यांचे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन करणं आहे. त्या शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण याच्यामध्ये केलं जाणार आहे. आणि शेतकऱ्यांना प्रक्रिया त्याच्यावर करण्यासाठी ह्या FPOs निर्माण करणार आहे. आणि त्यांचं मार्केटिंग सुलभ व्हावं यासाठी सुद्धा त्याला केंद्र आणि राज्य सरकार जे आहे ती याच्यामध्ये मदत करणार आहे. अच्छा. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की शासनाच्या पण खूप योजना चालू आहेत शासनाने सध्या. आता प्रचंड म्हणजे लक्षवेधक अशा योजना खरं तर आता सेंद्रिय शेती त्याला आता त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे भारतीय प्राकृतिक कृषी व्यवस्था असं नाव दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये सेंद्रिय शेती पण आहे, नैसर्गिक शेती पण आहे. म्हणजे ज्या शाश्वत शेती पद्धती आहेत त्या सगळ्यांचा म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर करून केल्या जाणाऱ्या ज्या शेती आहेत त्या सगळ्यांचा समावेश आता भारतीय प्राकृतिक कृषी व्यवस्थेमध्ये त्यांनी केलेला आहे. तर मग सर सेंद्रिय शेतीमध्ये आपण कोणकोणत्या बाबींचं प्रमाणीकरण करू शकतो? सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणामध्ये आपण जर बाबींचा विचार केला तर शेतकऱ्याचं प्रमाणीकरण आपल्याला करता येतं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या गटाचं प्रमाणीकरण करता येतं. याच्यामध्ये NPOP जर असेल तर किमान 25 शेतकरी जास्तीत जास्त 500 शेतकऱ्यांच्या गटाचं प्रमाणीकरण करता येतं. जर PGCS असेल तर किमान 5 शेतकरी जास्तीत जास्त 20 शेतकऱ्यांच्या गटाचं प्रमाणीकरण करता येतं. त्यानंतर प्रोसेसिंगचं प्रमाणीकरण करता येतं. सपोज शेतकरी आंबा पिकवत आहेत परंतु त्या म्हणजे आंब्याची जी एकाग्रता आहे सेंद्रिय एकाग्रता ती अखंडित ठेवून जर आंब्यापासून बनणारा पल्प जो आहे किंवा त्याच्यापासून बनणारा जो ज्यूस आहे तो जर आपल्याला निर्यात करायचा असेल किंवा त्याला ऑर्गॅनिक म्हणून आपल्याला मार्केटमध्ये विकायचं असेल तर त्या आंब्यावर होणाऱ्या प्रक्रियेचं सुद्धा प्रमाणीकरण करता येतं. त्याचप्रमाणे सेंद्रिय शेतकरी जो रॉ मटेरियल पिकवत आहेत म्हणजे भुसार माल म्हणजे तुमचं तांदूळ असेल, गहू असेल किंवा तुमचं नागली असेल, वरई असेल तर ह्या मालाला जो माल विकत घेऊन देशांतर्गत बाजारपेठेमध्ये किंवा निर्यात करायचा आहे तर त्याला आपण ट्रेडिंग म्हणतो म्हणजे व्यापार. तर त्याचं सुद्धा प्रमाणीकरण करता येतं. म्हणजे शेतकऱ्यांकडून माल घ्यायचा आणि तो मग स्टोरेजमध्ये स्टोअर करायचा आणि मग तो एक्सपोर्ट करायचा किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या चॅनल्सद्वारे तो विपणित करायचा. त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आज तुम्ही ऐकलं असेल की ऑर्गॅनिक मिल्क, ऑर्गॅनिक मटन, ऑर्गॅनिक एग्स, ऑर्गॅनिक चिकन. तर हे ॲनिमल हजबंड्री जे आहे किंवा दुग्धजन्य जे पाळीव प्राणी आहे किंवा पाळीव प्राणी आहेत तर ते यांचंसुद्धा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करता येतं. खरं तर ही एक मोठी संकल्पना आहे. याच्यामध्ये ब्रीड्स जे आहेत त्याचला जसं आपण म्हणतो की ह्युमन बिईंग आपण म्हणतो ना की माणुसकीची वागणूक आपण द्यायला पाहिजे, मानवतेची वागणूक द्यायला पाहिजे, तसं त्यांना ती मानवतेची वागणूक द्यायची. त्याचप्रमाणे ग्रोथ हॉर्मोन्स जे आहेत त्याचा वापर करायचा नाही. अँटीबायोटिक दिल्यानंतर विड्रॉल पिरियड जसं गाईला जर आपण पेनिसिलिन दिलं तर 18 तासानंतर तिचं दूध आपण वापरात आणायचं, त्याच्या आधीचं दूध वापरात आणायचं नाही. त्यांना व्यवस्थित चारा, पाणी, त्यांना आराम करण्यासाठी जागा, स्वच्छ सूर्यप्रकाश, लाईट, त्यांच्या नैसर्गिक ज्या भावना आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी त्यांना स्कोप देणं गरजेचं असतं. म्हणजे मग आपल्याला ॲनिमल हजबंड्रीचं प्रमाणीकरण करता येतं आणि त्याच्यापासून जे उत्पादनं येतील तर ते आपल्याला ऑर्गॅनिक म्हणून मार्केटमध्ये विकता येतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक वाईल्ड कल्टिवेशन नावाचा घटक आहे. आता वाईल्ड कल्टिवेशन म्हणजे काय तर बऱ्याचशा जंगलांमध्ये अशा काही गोष्टी जसं आवळा आहे, रिठा आहे, ब्राह्मी आहे, शिककाई आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तिथल्या आदिवासी शेतकऱ्यांकडून गोळा करायच्या आणि त्या निर्यात करायच्या किंवा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये विकायच्या. तर त्याला देखील आता प्रचंड स्कोप आहे. फक्त हे प्रमाणीकरण करण्यासाठी तिथल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते आणि अल्टिमेटली त्या जंगलामध्ये राहणारे जे आदिवासी लोक आहेत त्यांना कलेक्टर म्हणजे ते गोळा करणारा जो आहे त्याला आपण कलेक्टर म्हणतो. तर त्यांच्याकडून त्या वस्तू गोळा करून घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला
जसं जसं चांगली प्राईज मिळेल तसं त्यांना प्रीमियम प्राईज देणं गरजेचं आहे, ज्याला आपण फेअर ट्रेड असं म्हणतो. तर त्या फेअर ट्रेडनुसार त्यांना प्राईज जर आपण दिली तर त्याचं एक वाईल्ड कलेक्शन जे म्हणतो तो त्याच्या अंतर्गत येतो. याच्यामध्ये तुम्हाला वनस्पतीचे प्लांट पार्ट घ्यावे लागतात, मुळापासून वनस्पती तोडायची नाही. मग फक्त वनस्पतीचे मग काही वनस्पतींचे साली आपण घेतो, काहींची फुलं घेतो, काहींची फळं आपण घेतो, काहींची पानं घेतो. मोस्टली आयुर्वेदिक आणि सौंदर्य प्रसाधनं जे आहेत, कॉस्मेटिक इंडस्ट्री आणि आयुर्वेदिक इंडस्ट्रीमध्ये याचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो. आणि जे आपले पूर्वांचल जे राज्य आहे, सिक्कीम, आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश किंवा त्याच्या नेपाळ, भूटान जे आहे, तर तिथं हे प्रमाणीकरण मोठ्या प्रमाणात चालतं. त्यानंतर सेंद्रिय शेतामध्ये जे आपण निविष्ठा वापरतो, ज्याला आपण बायो फर्टिलायझर किंवा बायोपेस्टिसाईड म्हणतो, याचं देखील प्रमाणीकरण करता येतं. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये कुठल्या निविष्ठा वापरायच्या, तर ज्या निविष्ठांचं प्रमाणीकरण झालेलं आहे, म्हणजे तुमच्याकडे ह्युमिक ॲसिड आहे किंवा तुमच्याकडे ॲमिनो ॲसिड आहे, ते जर सर्टिफाईड असेल तर यू कॅन यूज इन युअर ऑर्गॅनिक फार्म. तर अशा गोष्टींचं प्रमाणीकरण करता येतं. त्यानंतर पाणी जे आहे, पाण्यातील प्राण्यांचं सुद्धा प्रमाणीकरण करता येतं. जसं ऑक्टोपस असेल, फिश असेल किंवा तुमचे प्रॉन्स असतील. पण याला फार लिमिटेशन्स आहे, कारण आपण असं म्हणतो की वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. त्याच्यामध्ये प्रदूषकं फार मोठ्या प्रमाणात मिक्स होतात. मग याच्यामध्ये काही नॅचरल साईट जर असतील तर तिथं तुम्हाला परमिशन मिळते. आपल्याकडं आणखी प्रयोग सुरू झालेले नाहीत, पण युरोपमध्ये सुरू केलेले आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर जिथं मानवी हस्तक्षेप नाही आहे, नॅचरल साईट्स आहेत, इथं आपल्याला ते करू शकतो. म्हणजे तिथं आपण बीच पेरू शकतो माशांचे, ते मासे कलेक्ट करून ऑर्गॅनिक म्हणून विकू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे आपण मधमाशी पालन म्हणतो त्याचंसुद्धा प्रमाणीकरण आपल्याला करता येतं. जे पेट्यांमध्ये मधमाशीचं पालन करतो त्याचं प्रमाणीकरण करता येतं. त्या पेट्या कुठं ठेवाव्यात, कुठं त्यांना प्रदूषणाला सामना करावा लागणार नाही अशा जागा आपण निवडणं गरजेचं असतं. त्यानंतर त्या पेट्या स्वच्छ करताना आपण कॉस्टिक सोड्याचा वापर केला पाहिजे, कुठलंही रसायन न वापरता आपण ते सगळं केलं पाहिजे. अशा प्रकारे त्याचंही प्रमाणीकरण केलं जातं. तर अशा वेगवेगळ्या घटकांचं, विविध घटकांचं प्रमाणीकरण याच्यामध्ये केलं जातं. NPOP आणि PGS असं दोन्ही प्रकारे करता येतं. आता PGSमध्ये गटाचं करावं लागतं, वैयक्तिक शेतकऱ्याचं एका वर्षी होतं, पण पुढच्या वर्षी त्या शेतकऱ्याला कुठल्या तरी गटामध्ये समाविष्ट व्हावं लागतं. आणि बाकी प्रोसेसिंग ट्रेडिंग आता त्यांनी सुरू केलेलं आहे, पण बाकीचं जे प्रमाणीकरण आहे ते आणखी ते प्रोसेसमध्ये आहे. परंतु NPOPमध्ये ह्या सगळ्याच गोष्टींचं प्रमाणीकरण केलं जातं. आणि प्रमाणीकरण केल्यानंतर त्या गोष्टी ज्या मार्केटमध्ये आपण विकणार आहोत, त्या विकताना त्याच्यावर कुठला लेबल लावायचा, आपलं NPOPचं चिन्ह आहे, ते चिन्ह कसं लावायचं, त्याची साईज काय असावी, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, बेस्ट बिफोर यूज, त्याच्यानंतर त्याच्यामधले इन्ग्रेडियंट, त्याच्यावर 100% ऑर्गॅनिक आहे का, 90% आहे का, इन्ग्रेडियंट काय काय, हे सगळं लेबल क्लेम वगैरे ते सगळं सर्टिफिकेशन याच्यामध्ये आपल्याला सँक्शन होतात. आणि मग अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या बाबींचं प्रमाणीकरण करू शकतो. आणि सर, जर शेतकऱ्यांना आता प्रमाणीकरण घ्यायचं तर कुठल्या मानके जी आहेत ती ग्राह्य धरली पाहिजेत? याच्यामध्ये निवास व्यवस्थापनामध्ये आपण जर पाहिलं तर जसं लेडी बर्ड बीटल आहे, जो एका वेळी म्हणजे 50-60 रसशोषक किडींचे अंडे खातो. याचं निवास व्यवस्थापन कुठं आहे तर मका पिकावर आहे. क्रायसोपा कार्नी आहे, जो एका वेळी 800-850 मावेची अंडे खातो. मग याचं निवास व्यवस्थापन कशावर तर चवळी पिकावर आहे. अशा प्रकारे आपल्याला निवास व्यवस्थापनाची गरज त्या ठिकाणी भासते, जर आपल्याला नैसर्गिक संसाधनांच्या आधारे शेती करायची असेल. म्हणून स्टँडर्ड पहिलं निवास व्यवस्थापन जे आहे त्याच्यावर फोकस करतं. मग हे निवास व्यवस्थापन कसं होईल, तर आपल्या शेताच्या बाजूला जे आपण बॉर्डर क्रॉप लावणार आहे बफर झोनमध्ये, तर या ठिकाणी जर आपण आंबेली फिरी नावातल्या वर्गातली जी पिकं घेतली, म्हणजे ज्यांना छोटे छोटे पिवळे फुलं येतात, म्हणजे मोहरी असेल किंवा तुमचं ओवा असेल, तर अशा पिकांच्या फुलांवर मोठ्या प्रमाणात मधमाशा तर येतात, पण मित्र कीड मोठ्या प्रमाणात येते, जी आपल्या शेतातल्या ज्याला आपण इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट म्हणतो, म्हणजे नुकसानीची आर्थिक पातळी, म्हणजे मानवाने कधी हस्तक्षेप करावा कीड नियंत्रणामध्ये हे ठरवते. तर त्याच्यासाठी आपल्याला मित्रकीड अतिशय महत्त्वाची असते. मग पहिले निवास व्यवस्थापन. दुसरं याच्यामध्ये येईल की रूपांतराचा कालावधी साधारणतः काय असावा. आता रूपांतराचा कालावधी म्हणजे काय, तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये एक कन्सेप्ट अशी आहे की 100% ऑर्गॅनिक. तर 100% ऑर्गॅनिक तुमच्या शेतातलं एखादं पीक
तुम्हाला 100% ऑर्गॅनिक म्हणून विकायचं असेल, तर तुम्हाला साधारणतः किती कालावधी लागतो? तर याला रूपांतराचा कालावधी म्हणजे रासायनिक शेतीकडून तुमचा सेंद्रिय शेतीपर्यंतचा प्रवास. तर आता जे पिकं बहुवार्षिक आहेत, म्हणजे ज्यांना 2 किंवा अधिक वर्ष वाढीसाठी लागतात, तर त्यांना 4 वर्षाचा हा रूपांतराचा कालावधी. म्हणजे 4 वर्षानंतर जसं आंबा तुम्ही आत्ता लावला, प्रमाणीकरणासाठी घेतला, तर 4थ्या वर्षी त्याला फळ येणार आहे किंवा 5व्या वर्षी येणार आहे, तर तो सर्टिफाईड तुम्हाला विकता येणार आहे. आणि जे हंगामी पिकं आहेत, म्हणजे ज्यांचा कालावधी 1 वर्षाच्या आत संपतो, तर अशा पिकांना 36 महिन्याचा कन्व्हर्जन पिरियड आहे रूपांतराचा. म्हणजे 3 वर्षानंतर तुम्हाला ते 100% ऑर्गॅनिक म्हणून विकता येतात. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला 3 वर्ष किंवा 5 वर्ष तुम्हाला ऑर्गॅनिक प्रॉडक्ट विकायची वाट पाहावी लागेल. तुमचं प्रमाणीकरण एक साधारणतः 2-3 महिन्यामध्ये होतं. जर तुम्ही गहू लावला असेल आता आणि रूपांतराचं पहिलं वर्ष असेल, तर तुमचं गहू निघाल्यानंतर तुम्हाला रूपांतराचा म्हणजे पहिल्या रूपांतराचा सेंद्रिय म्हणून अशा पद्धतीने मार्केटमध्ये विकता येतो. निर्यातीसाठी सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात आता मागणी आहे. त्याच्यामुळे रूपांतराचा मालसुद्धा आपल्याला ऑर्गॅनिक म्हणून विकता येईल. पण रूपांतराचा कालावधी जो आहे हा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की एकदा तुम्ही सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली, रूपांतराचा कालावधी तुमचा सुरू झाला, तर जी जनावरं आहेत, पाळीव जनावरं आपल्या शेतातली, ते बंदिस्त असली पाहिजे. सेंद्रिय शेतामध्ये त्यांचा वावर नको, कारण ते चरताना त्यांची जी विष्ठा पडते ती अमर्याद प्रमाणात पडते आणि डायरेक्ट विष्ठा जर शेतात पडली तर इकोलाय सारखे जे पॅथोजन आहे त्याचं इन्फेक्शन होतं. आणि आपण शेणखत जरी वापरत असलो तर ते कंपोस्टिंग करून वापरावं, डायरेक्ट वापरू नये. म्हणून प्राणीमात्रा जे आहेत त्यांना एक सेपरेट डेडिकेटेड त्यांचं स्थान असावं. सेंद्रिय शेतीमध्ये त्याचा वापर नको. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की सेंद्रिय शेतीच्या आजूबाजूला आपल्याला जलसंधारण आणि मृदा संधारण करणं गरजेचं आहे. म्हणजे आता जलसंधारण करायचं असेल तर काय, तर पाण्याचा कमीत कमी वापर, वापसा कंडिशन आल्यानंतर वापर, ठिबक सिंचनाचा वापर, स्प्रिंकलर सिंचन जे आहे ज्याला तुषार सिंचन म्हणतो त्याचा वापर, किंवा याच्यामध्ये आपल्याला मल्चिंग करणं. जास्तीत जास्त मल्चिंग जर केलं तर एकतर काय तुमचं बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन आपल्याला थांबवता येणार आहे. सेंद्रिय कर्बाचं आपल्याला संकलन करता येणार आहे. जीवाणू जे आहेत, जीवाणूंना मोठ्या प्रमाणात एक आर्द्रता जी हवी असते ती आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपल्याला मल्चिंग करणं गरजेचं आहे जल आणि मृदसंधारणामध्ये. आता मल्चिंग कशाचं करावं, तर स्टँडर्ड असं सांगतं की तुम्ही प्लॅस्टिक मल्चिंगसुद्धा करू शकतात. पॉलिइथिलीन, पॉलिप्रॉपिलिन, पॉलिकार्बोनेट हे पेपर चालतात. पॉलिक्लोराईड नावाचा पेपर चालत नाही. कारण बाष्पोत्सर्जनामध्ये काय होतं की खालून येणारी जी उष्ण हवा आहे जमिनीतून ती जर पेपरला लागली आणि वरतून येणारा जो सूर्यप्रकाश आहे त्याच्यामुळे काय होतं, क्लोरिनेटेड गॅस ऑक्सिडाईज होतो त्या पेपरमधला. आणि एक क्लोरिनेटेड गॅस तुम्हाला माहिती आहे की पॉयझनस आहे. तर त्याच्यामुळे विषबाधा होऊ शकते किंवा एक प्रकारचं प्रदूषण त्याच्यामुळे होतं. त्यामुळे तो पेपर फक्त आपल्याला वापरायचा नाही. बाकी पॉलिइथिलीन, पॉलिप्रॉपिलिन, पॉलिकार्बोनेट पेपर वापरू शकतो. बाकी नैसर्गिक पद्धतीचं पाचट असेल, काड असेल, तूस असेल, भुसा असेल, हे सगळे पदार्थ आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर सॉईल कॉन्झर्वेशनमध्ये एकतर तुम्ही बांध तुमचे असले पाहिजे. जमिनीच्या उताराच्या आडव्या ठिकाणी आपण नांगरलं पाहिजे. पाणी आडवा, पाणी जिरवा ही कन्सेप्ट आपण राबवली पाहिजे. मातीची धूप होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. मल्चिंग आपण केलं पाहिजे. बांधावरचं गवत किंवा बांधावरची जी झाडं ही आपण जाळता कामा नये, ती तोडता कामा नये किंवा शेतामध्ये कुठलीही गोष्ट जाळता कामा नये. कारण ऑर्गॅनिक कार्बन जो आहे त्याचं जतन करणं आपल्याला महत्त्वाचं असतं आणि हा ऑर्गॅनिक कार्बन पॉईंटनी वाढायला वर्ष लागतात. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनची प्रमाण जे आहे 0.1 ते 5% असतो. पण आपल्या भारतामध्ये 0.2 ते 0.6 इतक्या कमी प्रमाणात आहे. आणि तो 0.6 वरून 1% न्यायचा असेल तर किमान 3 वर्ष आपल्याला ह्या सगळ्या पद्धती कराव्या लागतात. आंतरपीक असेल, मिश्र पीक पद्धत असेल किंवा पट्टाफेर पद्धती असेल, म्हणजे पीकविविधता जी आहे, पीकविविधतासुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही एकाच ठिकाणी 3 ते 4 पिकं असे घ्या की जे जमिनीमधून आपण जो अन्नद्रव्याचा उपसा करतो तर ते फक्त उपसा न करता संचयसुद्धा, म्हणजे गिव्ह आणि टेक असं आपण केलं पाहिजे. म्हणून पीक विविधता याच्यामध्ये महत्त्वाची आहे. म्हणजे आपण मृदा आणि जलसंधारणाबरोबर पीक विविधतेला सुद्धा महत्त्व आहे. मग याच्यामध्ये हिरवळीची पिकंसुद्धा आपण लावावीत.
म्हणजे ताग लावला, ध्यांचा लावला आणि फुलोऱ्यात आल्यानंतर ती जर बेवड पीक म्हणून ती गाडली जमिनीत तर ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. आणि याच्यामध्ये दुसरी एक प्रमाणीकरणामध्ये सायंटिफिक पद्धत अशी आहे की जर आपण 3 ते 4 पिकं सहचारी पद्धतीने जर आपण एका क्षेत्रामध्ये लावली तर होतं काय की तुमचा शेतामध्ये एकच पीक आहे टोमॅटो आणि बाजारभाव त्याला अजिबात नाही आहे, तर तुम्ही पूर्ण लॉसमध्ये जाता. तेच तुमच्याकडे 3-4 पिकं असतील. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी आपल्याकडे ज्वारी बाजरीमध्ये मग वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी करायचे. उडीद असेल, मूग असेल, तूर असेल, हे व्हायचं. अल्टिमेटली आपल्याला पोषण तर मिळतंच, संतुलित पोषण मानवाला देखील मिळतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाजरीला भाव मिळाल्यानंतर ह्या डाळींना भाव मिळतोच की. म्हणजे आपला उत्पादनासाठी लागणारा जो खर्च आहे तो किमान भरून निघतो. एकदम शून्य आपण होत नाही. हा त्यामागचं बेसिक प्रिन्सिपल आहे. आणि तिसरं प्रिन्सिपल असं आहे की सपोज माझ्याकडे कपास आहे मुख्य पीक आणि मी त्याच्यामध्ये चवळी लावलं, तर चवळी हे द्विदलवर्गीय वनस्पती आहे. चवळीच्या मुळावर रायझोबियम नावाचा जीवाणू जो आहे जो नत्र फिक्स करतो, म्हणजे युरिया द्यायची मला गरज लागत नाही. चवळीवर क्रायसोपा कार्निया येतो जो मव्याची म्हणजे जवळपास 800-850 अंडे तो एका वेळी फस्त करतो, म्हणजे कीड नियंत्रण होतं. तिसरं, मी मोहरी जर लावलं माझ्या मुख्य पिकामध्ये तर मोहरीच्या मुळांमधून मिथेनाइल युजेनाल स्रवतं जे मोठ्या प्रमाणात सूत्रकृमी नियंत्रणात करतं किंवा जे बुरशीजन्य रोग आहे मातीतून निर्माण होणारे त्याच्यावर कंट्रोल करतं. त्यानंतर मी इंडिकेटर क्रॉप लावलं, सूर्यफूल लावलं, तर माझ्या जमिनीमध्ये कधी पाणी द्यायचं आहे, वापसा कंडिशन कधी येणार आहे हे मला त्याच्यातून समजणार आहे. म्हणून पीकविविधता जी आहे ही सेंद्रिय शेतीमध्ये फार महत्त्वाची आहे आणि ते एक मानक आहे. त्याच्यानंतर मृदा आणि जलसंधारणाबरोबर पीक विविधता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर खत वापर धोरण. तर सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणामध्ये कुठली खतं वापरावीत? एक तर प्राण्यांपासून तयार झालेली, सूक्ष्मजीवांपासून तयार झालेली किंवा वनस्पतींपासून तयार झालेली अशी कुठलीही खतं तुम्हाला वापरता येतील. तुमच्या बांधावर निर्माण केलेल्या स्लरी असतील, कंपोस्ट असतील, गांडूळ खत असेल किंवा तुमच्याकडे व्हर्मी वॉश असेल किंवा अमृत पाणी, जीवामृत, बीजामृत हे सगळं तुम्हाला वापरता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटमधून आणलेल्या ज्या 35 प्रमाणीकरण संस्थेपैकी कुठल्याही एका प्रमाणीकरण संस्थेने सर्टिफाईड केलेला, ज्याला आपण ॲक्रिडेटेड म्हणतो किंवा ज्याला अटेस्टेशन म्हणतो, अटेस्टेड केलेला कुठलाही निविष्ठा सेंद्रिय तुम्हाला वापरता येतील. कारण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन असं सांगतं की सेंद्रिय शेती म्हणजे कुठली शेती, तर सेंद्रिय शेतीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली शेती. मग त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव असेल, जसं ट्रायकोकार्ड असेल, आता ट्रायकोकार्ड म्हणजे बॅसेरिया असेल, पॅसिलोमायसिस असेल, ट्रायकोडर्मा असेल, ट्रायकोग्रामा, या सगळ्या गोष्टींना प्रचंड स्कोप आहे. म्हणजे मित्र किडीबरोबर ह्या जे सूक्ष्मजीव आहे यांचं एक फार मोठं विश्व आहे आणि त्यांचा वापर आपण करायला पाहिजे. एक अद्ययावत तंत्रज्ञान आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये रासायनिक पद्धतीचं कुठलंही खत आपल्याला टाकता येत नाही. याच्यामध्ये सूक्ष्म जी खतं आपण म्हणतो ना, सूक्ष्म अन्नद्रव्य एका ठराविक लिमिटपर्यंत आपल्याला वापरता येतात. खनिजापासून तयार झालेले जसं रॉक फॉस्फेट आहे, सल्फर आहे, पोटॅशियम ह्युमेट आहे, हे आपल्याला वापरता येतं. फक्त त्याच्यामध्ये हेवी मेटल नसले पाहिजे, म्हणजे ज्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्बनिक प्रक्रिया, म्हणजे काय होतं, हे जे घटक आहे खनिजामधून आलेले, तर यांची विद्राव्यता वाढवण्यासाठी त्यांच्यावर ज्या केमिकल प्रोसेस केल्या जातात त्या नसलेले कुठलंही खनिज खत आपण वापरू शकतो. याच्यामध्ये रासायनिक खतं कुठलंही अलाव केलेले नाही आहे. तसं कीड रोग आणि तण नियंत्रणाच्या बाबतीत आहे. म्हणजे सूक्ष्मजीव, वनस्पती आणि प्राणी याच्यापासून बनवलेले कुठलेही बायोपेस्टिसाईड आपण वापरू शकतो. दशपर्णी अर्क वगैरे जे बांधावर आपण निर्माण करतो ते वापरू शकतो, ताक वापरू शकतो, गोमूत्र वापरू शकतो, लमित म्हणजे लसूण मिरची ताक अर्क, असे वेगवेगळे गोष्टी आपण वापरू शकतो. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक वापरता येत नाही, रासायनिक कीटकनाशक वापरता येत नाही, रासायनिक बुरशीनाशक वापरता येत नाही, रासायनिक तणनाशक वापरता येत नाही. तणाच्या बाबतीत आपल्याला मिश्र पीक पद्धतीने आंतर म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना आंतरपीक पद्धतीने पिकांची फेरपालट जर आपण व्यवस्थित घेतली तर आपल्याला तण नियंत्रण करता येतं. जसं हरळ आहे, हरळ आपल्याला कमी करायची असेल तर राजगिरा आपण व्यवस्थित लावला पाहिजे आंतरपीक म्हणून, आणि तो फुलोऱ्यात आल्यानंतर जर आपण कापला तर हरळीचं प्रमाण कमी होतं, तर हरळीवर तो कापून टाकायचा.
त्याच्यामधलं जे अल्कोलाईड आहे ते हरळीला हळूहळू कमी करतं. अशा पद्धतीने आपण पिकांची फेरपालट करून तण नियंत्रण करू शकतो. किंवा तणाचा वापरसुद्धा आपल्याला आपल्या शेतामध्ये करता येतो. तण काढून जर ते जमिनीत टाकलं तर तण जे मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य घेतं ते पुन्हा पिकांना देण्याची पद्धत आपल्याला कंपोस्टिंगद्वारे साधता येते. मग अशा पद्धतीने आपल्याला कीड रोग आणि तण नियंत्रण करता येतं. याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक किंवा सिंथेटिक ग्रोथ हॉर्मोन आपल्याला वापरता येत नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये चौथं स्टँडर्ड आहे की प्रदूषणापासून आपण नियंत्रण कसं करावं. जे आपण सुरुवातीला सांगितलं की बफर झोन असला पाहिजे, बॉर्डर क्रॉप असले पाहिजे, त्याच्या शेतातलं पाणी आपल्याकडे काढून देता येत असेल तर ते बाहेर काढून दिलं पाहिजे, ही काळजी घेतली पाहिजे. स्प्लिट प्रोडक्शन आपण घेऊ शकतो. म्हणजे माझं 5 एकर क्षेत्र आहे. 5 एकर क्षेत्रामध्ये एक क्षेत्र माझं थोडं दूर आहे, 500 मीटरवर आहे. तिथं ऑर्गॅनिक प्लॉट आहे आणि इकडं रासायनिक चालू शकतो. पण पॅरलर प्रोडक्शन याच्यामध्ये अलाउड नाही. म्हणजे 2 प्लॉट शेजारी आहे, एक ऑर्गॅनिक आणि एक रासायनिक, असं अलाउड नाही. कारण तुम्ही व्यवस्थापन करताना रसमिसळ होण्याची फार दाट शक्यता असते. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला कीड रोग तण नियंत्रणामध्ये आपल्याला सांभाळाव्या लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, ज्याला आपण लास्ट बट नॉट लिस्ट असं म्हणू शकतो, तर प्लांटिंग मटेरियल आपण कुठलं वापरावं, बियाणं आपण कुठलं वापरावं. तर बियाणं वापरताना आपण एक तर परंपरागत बियाणं वापरलं पाहिजे, किंवा जर आपल्याला परंपरागत बियाणं नाही मिळालं तर आपण सेंद्रिय प्रमाणित बियाणं वापरली पाहिजे. आता सेंद्रिय प्रमाणित बियांच्या कंपन्या फार आलेल्या आहेत. जर सेंद्रिय प्रमाणित बियाणं आपल्याला मिळालं नाही तर ज्या शेतकऱ्याचं 3 वर्ष प्रमाणीकरण पूर्ण झालेलं आहे त्याच्याकडून आपण बियाणं आणून वापरू शकतो. आणि जर हे काहीच मिळालं नाही तर मार्केटमधून आणलेलं कुठलंही बियाणं, हायब्रिडसुद्धा चालेल, अशी बियाणं आणावीत. फक्त त्याच्यावर बीज प्रक्रिया रासायनिक होता कामा नये. तुम्ही सेंद्रिय पद्धतीने त्याच्यावर बीज प्रक्रिया करा, रासायनिक बीज प्रक्रिया करायची नाही. अशी बियाणं आपण वापरू शकतो. त्यानंतर प्लांटिंग मटेरियलमध्ये आपण टिश्यू कल्चर अलाउ केलेलं आहे. जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आपल्याला वापरता येत नाही. म्हणजे जेनेटिक मॉडिफाईड म्हणजे गुणसूत्र अभियांत्रिकी पद्धत, मराठी शब्द आहे, त्याद्वारे तयार केलेले पुकेसर असेल किंवा त्याद्वारे तयार केलेले म्हणजे जे आपण फर्टिगेशन म्हणतो किंवा पॉलिनेशन म्हणतो, ते आपल्याला अलाउ केलेलं नाही आहे. बीटी कॉटन म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड आपल्याकडे एकच आहे बीटी, ती व्हरायटी आपल्याला अलाउ केलेली नाही आहे. टिश्यू कल्चरमध्ये अलाउ केलेलं आहे फक्त त्याचं हार्डनिंग करताना सिंथेटिक ग्रोथ हॉर्मोन वापरलेले नको आहे. नॅचरल पद्धतीने हार्डनिंग केलेलं असावं. जिब्रेलिक ॲसिड, नेप्थोलॅसेटिक ॲसिड, इंडॉल ॲसेटिक ॲसिड किंवा इंडॉल ब्युटिलिक ॲसिड, ह्या गोष्टी वापरलेल्या नसाव्यात. नॅचरल पद्धतीने त्याचं हार्डनिंग व्हावं. ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित करून मानकं होतात. सर, आणि ही खूप छान पद्धतीने तुम्ही हे सगळं मांडलं. मला वाटतंय खूप शेतकऱ्यांचे प्रश्न क्लिअर झाले असतील आता मानकांबद्दल. बऱ्यापैकी कमी होतील. कारण महत्त्वाची गोष्ट आहे, एक तर प्लांटिंग मटेरियल कुठलं वापरायचं, दुसरं आपण मृदा आणि जलसंधारण कसं राखायचं, तिसरं पिकविविधता आपल्या शेतावर हवी, खत वापर धोरण, कीड रोग आणि तण नियंत्रण, निवास व्यवस्थापन आणि शेजारी शेतातून होणारं जो संभाव्य प्रदूषण आहे ते कसं टाळायचं, ही मानकं आहेत. आणि हे प्रत्येक शेतकरी करू शकतो अशी सर्वसामान्य ही मानकं आहेत. आणि ते आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये लोकांना म्हणजे शेतकरी बांधवांना आपण सांगत असतो. बरोबर. सर, आपण आता मानक आणि प्रमाणीकरण हे सगळं याबद्दल तर बोललो, पण हे प्रमाणीकरण किंवा सर्टिफिकेशन जर त्यांना पाहिजे असेल तर ती प्रोसेस काय, कसं अप्लाय करू शकतात याबद्दल? आता याच्यामध्ये 2 प्रमाणीकरण आहे, NPOP आणि PGS. तर आता NPOPचं करायचं असेल तर तुम्हाला त्या 35 प्रमाणीकरण संस्था आहेत त्यांना अप्रोच करावं लागेल. तुम्ही ॲपेडाच्या वेबसाईटवर गेलात किंवा तुम्ही गुगलवर टाकलं की प्रमाणीकरण संस्था इन इंडिया असं जरी टाकलं, तुम्ही मराठीतून जरी टाकलं, किंवा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन बॉडीज किंवा ब्युरोज इन इंडिया, तर सगळ्या प्रमाणीकरण संस्थेची लिस्ट येते, मेल ID येतात, फोन नंबर येतात. तुमच्या जवळची जी प्रमाणीकरण संस्था आहे तिच्याशी तुम्ही संपर्क साधा. आता ही ऑनलाईन सिस्टीम आहे. ट्रेसनेट नावाचं एक संगणकीकृत कार्यक्रम आहे, ज्याला आपण ऑनलाईन म्हणतो. तर त्या ऑनलाईन प्रमाणीकरण सिस्टीममध्ये ॲपेडा प्रमाणीकरण संस्थेंना लॉग इन ID पासवर्ड देतं, प्रमाणीकरण संस्था शेतकऱ्यांना लॉग इन ID पासवर्ड देतं. आणि ही सगळी सिस्टीम जी आहे, म्हणजे तुमचं जो NPOPचं प्रमाणीकरण करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण वर्षाचं नियोजन करावं लागतं.
तुमचं एकूण क्षेत्र किती आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय शेती किती करणार आहात, खत वापर धोरण कसं आहे, कीड रोग तण नियंत्रण तुम्ही कसं करणार आहात, प्रदूषण तुम्ही मुक्त कसं म्हणजे शेजारच्या शेतातलं प्रदूषण तुम्ही कसं अवॉइड करणार आहात, कुठले पिकं घेणार आहात, आंतरपीक घेणार आहात, पट्टाफेर पद्धतीचे घेणार आहात, मिश्र पिकं घेणार आहात की बांधावर तुम्ही पिकं लावणार आहात. मग ही सगळी जी पिकं आहेत, या सगळ्या पिकांचं येणारं उत्पादन किती आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं असतं. हा पूर्ण प्लॅनिंग जो आहे तो प्लॅनिंग आपल्याला आणि तो ऑनलाईन द्यावा लागतो. आणि इन्स्पेक्टर जो तुमच्या शेतावर येतो तो सुद्धा जे काही तुमच्या शेतावरची न आपण त्याला म्हणतो की इन्स्पेक्शन नंतर आलेले जे अहवाल आहेत तो ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवतो. आणि हे ॲपेडाला म्हणजे ॲपेडा प्रमाणीकरण संस्था आणि शेतकरी हे तिन्ही या ऑनलाईन प्रमाणीकरण पद्धतीमुळे जोडले गेलेले आहेत. याच्यामध्ये जर शेतकरी आणि प्रमाणीकरण संस्था काही मॅनिप्युलेशन करत असतील तर मग ॲपेडा अशा वेळेस त्यांच्यावर कडक कारवाई करू शकतो. बऱ्याचशा प्रमाणीकरण संस्थांचं सस्पेन्शन होतं, काही प्रमाणीकरण संस्थांचं टर्मिनेशन होतं. आता त्याच्यामध्ये बायोसर्ट नावाची एक संस्था आहे, तिचं 100% किंवा ॲपअप नावाची एक जी संस्था आहे त्याचं 100% टर्मिनेशन आता केलेलं आहे या पद्धतीद्वारे. आणि बऱ्याचशा प्रमाणीकरण संस्था ज्या आहेत ह्या सस्पेन्शनमध्ये असतात, काही काळासाठी त्यांना सस्पेन्शन घातलं जातं. ही ट्रेसनेस सिस्टीममुळं आता हे अतिशय पारदर्शक झालेलं आहे. याच्यामध्ये मॅनिप्युलेशन चालत नाही. दुसरं टेस्ट रिपोर्ट असतात, हे टेस्ट रिपोर्ट महत्त्वाचे असतात. म्हणजे तुमचं प्रमाणीकरण करून ही प्रक्रिया थांबत नाही. पूर्ण चेन ऑफ कस्टडी म्हणजे पूर्ण नांगरणीपासून तुमचं बी लावल्यापासून तो तुमचा माल मार्केटमध्ये ग्राहकापर्यंत जाईपर्यंत ह्या पूर्ण पद्धतीमध्ये जी इंटिग्रिटी ज्याला एकाग्रता म्हणतो ती अबाधित राहावी यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्याला CCP म्हणजे आपण म्हणतो ना की त्याचं CCP आहेत, क्रिटिकल कंट्रोल पॉईंट दिलेले आहेत, असं फूड सेफ्टीच्या भाषेमध्ये आपल्याला म्हणता येईल. मग हे CCP म्हणजे काय, तर आता सपोज मी शेतकरी आहे, माझं प्रमाणीकरण झालं, मला 5 क्विंटल उत्पादन मिळालं. आता मला प्रमाणीकरण तर माझ्या हातात आलेलं आहे आणि मला 5 क्विंटलमधलं 2 क्विंटल विकायचं आहे. तर मग मी लगेच विकू शकतो का, तर नाही. तुम्हाला त्यासाठी एक ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट घ्यावं लागतं. हे कोण देतं, तर प्रमाणीकरण संस्था देते. प्रमाणीकरण संस्थेला तुम्हाला काय करावं लागतं, मेल करावा लागतो आणि लॉग इन आय डी विंडोचा वापर करून तुम्हाला ऑनलाईन त्यांना हे टाकावी लागते, डिमांड टाकावी लागते की मला इतकं माल विकायचं आहे, त्यासाठी मला ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट पाहिजे, म्हणजे हस्तांतरण सर्टिफिकेट, माल हस्तांतरण करण्यासाठी लागणारं प्रमाणपत्र. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस तो ॲप्लिकेशन करतो तर प्रमाणीकरण संस्थेचा इन्स्पेक्टर येतो, त्याचा स्टॉक पाहतो, एकंदरीत स्टॉक किती आहे. इन्स्पेक्टर ज्यावेळेस इन्स्पेक्शन करतो त्यावेळेस इन्स्पेक्टर फ्रीज करतो त्याचा स्टॉक. म्हणजे त्यांनी जर लिहिलं असेल त्याच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये की मला 10 क्विंटल गहू मिळणार आहे, परंतु जर इन्स्पेक्टरनी तिथल्या स्थानिक जे कृषी विद्यापीठ आहे, कृषी विभाग आहे, यांच्या निकषानुसार तो पाहतो की किती उत्पादन येऊ शकतं. तिथं जर 5च क्विंटल असेल तर 5च क्विंटलला ते फ्रीज होतं. म्हणजे त्याला सर्टिफिकेट मिळताना किती मिळतं, 5च क्विंटल मिळतं. तो किती विकू शकतो, 5च क्विंटल विकू शकतो. म्हणजे तो बाहेरून कुठून काही आणून विकू शकत नाही. आणि त्याला माल विकताना काय घ्यावं लागतं, ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट घ्यावं लागतं. ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट घेताना त्या स्टॉकचं इन्स्पेक्शन होतं, त्याचं सॅम्पलिंग होतं, त्याचं हेवी मेटल ॲनालिसिस, त्याचं पेस्टिसाईड ॲनालिसिस आणि त्याचं पॅथोजन ॲनालिसिस, जी गरज आहे ती मोस्टली पेस्टिसाईड ॲनालिसिस होतं. म्हणजे ते ॲनालिसिस झाल्यानंतर त्याला ते 2 क्विंटलचं स्टॉक विकायला परमिशन मिळते. म्हणजे अशा प्रकारे ट्रेसेबिलिटी, त्याला ती जी ट्रेसनेट नावाची संकल्पना आहे ना ती हेच आहे की ट्रेसेबिलिटी म्हणजे उद्या जाऊन प्रॉडक्टमध्ये काही केमिकल सापडलं एक्सपोर्टमध्ये किंवा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये, तर किमान कुठल्या जर गटाने शेती करत असेल तर कुठल्या 5-10 शेतकऱ्यांकडून ते आलेलं असेल. सिंगल शेतकरी असेल तर तिथं यांनीच केलेलं आहे, परंतु किमान कुठल्या 5-10 शेतकऱ्यांकडून आलेलं असेल, ज्याला आपण मराठीत माग घेण्याची पद्धत म्हणतो. आपण सस्पेन्स थ्रिलर मालिका ज्या पाहतो की कुठचं कसं घडत गेलं ते पूर्ण मुळाशी जाणं, तसं ती ट्रेसनेट सिस्टीम आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्टिफिकेशन बॉडीला ते सगळं ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करावं लागतं. याच्यात जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीमचा वापर केलेला आहे. एक शेतकरी जर गटामध्ये प्रमाणीकरण करून घेत असेल तर त्याचं डुप्लिकेशन होऊ नये, हे GPS मुळे आता शक्य झालेलं आहे. जिओग्राफिकल पोझिशनिंगमध्ये त्या शेतकऱ्याला सर्वे नंबरबरोबर त्याचा GPS नंबर द्यावा लागतो,
ज्या शेतावर आपला परमनंट पॉईंट आहे, विजेचा खांब असेल, विहीर असेल, घर असेल किंवा मंदिर असेल, तिथं तो उभं राहून GPS लोकेशन घेतो, लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड डिस्टन्स, आणि ते मग व्हेरीफाय केलं जातं इन्स्पेक्शनच्या वेळेस. म्हणजे हे क्षेत्र तेच आहे ना, दुसरं तर नाही आहे ना. आणि तुम्ही गुगल अर्थवर जर GPS टाकलं तर त्या शेतकऱ्याचं पोझिशन कळतं, तो कुठं आहे, आणि तो सेम लोकेशन दुसऱ्या कुठल्याही गटामध्ये टाकू शकत नाही, डुप्लिकेशन होत नाही. अशा प्रकारे ही प्रमाणीकरण प्रक्रिया चालते. PGS जर असेल तर शेतकऱ्यांनीच करायचं आहे सगळं. त्यांना मदत करणाऱ्या रिजनल काउन्सिल आहे किंवा जी फॅसिलिटिंग एजन्सी ती आहे, आणि त्यांचंसुद्धा ऑनलाईन प्रमाणीकरण जसं ट्रेसनेटद्वारे केलेले, तसं तुम्ही PGS इंडिया -NCO.gov.in वेबसाईटवर गेलात की तुम्हाला कुठली प्रादेशिक परिषद आपल्याजवळ आहे तिला क्लिक करायचं, त्यांच्याबरोबर मग काय किती फीज वगैरे ते ठरवायचं आणि प्रमाणीकरण प्रक्रिया सुरू करायची. आणि मग तुम्हाला जे जे काही संगणकाच्या अडचणी वगैरे येतील तर ते सगळं तुम्हाला फॅसिलिटिंग एजन्सीद्वारे मदत तुम्हाला मिळते, आणि अशा प्रकारे प्रमाणीकरण आपल्याला करून घेता येतं. बरोबर. सर, आपण शेतकऱ्यांच्या साठी आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. आता एक ग्राहक पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण जर बघितलं तर ग्राहकांना ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनची किंवा प्रमाणीकरणाची एक शाश्वती कशी देता येते? याच्यामध्ये खरं तर पाहिलं की मी सुरुवातीलाच सांगितलं की सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण म्हणजे काय, तर विश्वासार्हता, सेंद्रिय शेतीची विश्वासार्हता. जर तुम्हाला सेंद्रिय माल विकत घ्यायचा असेल तर तुम्ही तो माल प्रमाणित आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. जर प्रमाणित असेल तर कुठल्या प्रमाणीकरण संस्थेने तो प्रमाणित केलेला आहे, त्या प्रमाणीकरण संस्थेचा रजिस्ट्रेशन नंबर त्यावर असतो. त्यानंतर प्रमाणीकरण संस्थेचा तुम्ही गुगलवर गेला तर त्या प्रमाणीकरण संस्थेचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला मिळतो. तो माल खरंच त्यांनी सर्टिफाईड केलेला आहे की नाही हे तुम्हाला त्यांच्याशी बोलून कळतं. एक तर प्रमाणपत्र पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी ही 1च वर्ष असते आणि त्या 1 वर्षामध्येच तो माल विकला पाहिजे. जर त्याची व्हॅलिडिटी संपली असेल तर तो माल सेंद्रिय म्हणून तुम्हाला विकता येत नाही. एक तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट हवं असतं. म्हणजे जो शेतकऱ्यांनी सर्टिफिकेशन घेतलेलं आहे त्याचं नाव, गट नंबर, सर्वे नंबर सगळं असतो. त्यामुळे विकणारा शेतकरी किंवा विकणारा जो व्यापारी आहे तो शेतकरीच असेल तोच, तरच तो प्रमाणित आहे असं समजावं. जर विकणारा व्यापारी दुसरा असेल तर मग त्याच्याकडं काय पाहिजे, ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट पाहिजे त्याच्या नावाचं, कारण माल हस्तांतरण केलं आहे ना, हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे प्रमाणीकरण आहे की नाही हे आपलं पाहणं गरजेचं आहे, आणि जो माल प्रमाणित आहे तोच आपण घेतला पाहिजे. आता याला म्हणजे ग्राहकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आता फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाने अतिशय चांगलं पाऊल उचललेलं आहे. त्यांच्या सेक्शन 22मध्ये त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगची व्याख्या दिलेली आहे, आणि आता त्याच्या अंतर्गत जैविक भारत म्हणजे जैविक भारत लोगोची निर्माण केलेला आहे. म्हणजे जे व्यापारी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला माल पॅक करून मार्केटमध्ये विकतात, तर अशा मालाचं आता फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरद्वारे ॲनालिसिस होतं. तो माल मार्केटमधून उचलला जातो, त्याचे टेस्टिंग होतात, आणि त्याच्यात जर ते फॉल्टी सापडले तर त्यांच्यावर किमान 6 महिन्याचा कारावास आणि किमान 50,000 रुपयाचा दंड असं इंडियन पिनल कोडप्रमाणे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. कारण जैविक भारत लोगो हा जो कायदा आहे हा दोन्ही संसदेच्या याच्यात पारित झालेला आहे, म्हणजे दोन्ही सभागृहांमध्ये पारित झालेला आहे. एक राजपत्र आपण म्हणतो ते राजपत्र निघालेलं आहे, GR आपण ज्याला म्हणतो. आणि याच्यामुळे काय होणार आहे, तर ग्राहकांना एक मोठ्या प्रमाणात फसवणुकीपासून मुक्तता मिळणार आहे, त्यांना एक संरक्षण मिळणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, की जे शेतकरी प्रामाणिकपणे सेंद्रिय शेती करतात, आता याच्यामध्ये दुसरं काय होऊ शकतं, माझ्याकडे सेंद्रिय प्रमाणपत्र नाही, काही नाही, परंतु मी माझा माल पॅक करून लोगो लावून विकू शकतो. मग अशा वेळेस अशा माल प्रॅक्टिसेस करणाऱ्या लोकांवर सुद्धा शिक्षेची IPC प्रमाणे शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यांच्या गुन्ह्याप्रमाणे शिक्षेची तरतूद आहे. जी फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये माल प्रॅक्टिसेस वगैरे केल्यानंतर जी शिक्षेची तरतूद होते, सेम शिक्षेची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे.
त्याच्यामुळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट घेताना सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे, ते अनिवार्य आहे. जर विकणारी पर्सन हा शेतकरी नसेल, तर जो व्यापारी विकतोय त्याच्याकडे ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट पाहिजे त्याच्या नावाचं. अशा पद्धती आणि प्रमाणीकरण संस्थेशी आपण कधीही बोलू शकतो. म्हणजे आता सगळा डाटा ऑनलाईन उपलब्ध आहे. तुम्ही ॲपेडाच्या वेबसाईटवर गेलात तर किती क्षेत्र ऑर्गॅनिक खाली आहे, कुठले व्यापारी आहेत, कुठले एक्सपोर्ट, सगळी माहिती दिलेली आहे. प्रमाणीकरण आता बऱ्याच वेळा आम्हाला फोन येतो की प्रमाणीकरण संस्थेकडं काही डाटा मिळेल का? ट्रेडर लोकांचा येतो की सेंद्रिय शेतकऱ्यांचा डाटा पाहिजे आम्हाला माल घेण्यासाठी. पण आता याला त्याला फोन करायची गरज नाही. तुम्ही प्रत्येक सर्टिफिकेशन बॉडीच्या वेबसाईटवर हा डाटा मिळवू शकता. आता तो त्यांना पब्लिश करणं अनिवार्य केलेलं आहे ॲपेडाच्या रूलनुसार. त्यामुळे ही सिस्टीम आता एकदम ट्रान्सपरंट आहे. म्हणजे आपण सेंद्रिय मालाचा आग्रह धरला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपली जी आत्ताची पिढी मोठी होते त्यांनासुद्धा सेंद्रिय माल आपण पुरवला पाहिजे. आणि एक प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना देखील मदत करतात. आज आपण पाहिलं की बळीराजा हा फार संकट आहे. आसमानी संकटं आहेत, त्यानंतर धोरणं आहेत, चुकीची धोरणांना तो बळी पडतो आहे. त्याचप्रमाणे अशिक्षितपणा म्हणजे त्याच्याकडे बिलो पॉवर्टी लेवलमध्ये आज तुम्ही पाहिलं तर शेतकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. तर एकद्वारे त्यांना तुम्ही मदत करतात ह्या दृष्टिकोनाने सुद्धा त्याच्याकडे पहा. तो तुम्हाला सकस अन्न देतोय, तो तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो विषमुक्त अन्न देतोय. त्या बदल्यामध्ये तुम्हाला ₹2 त्याला जास्त देणं अनिवार्य आहे. एक प्रीमियम प्राईस म्हणून तुम्ही त्याच्याकडे पहा. तर म्हणजे ही कसं गिव्ह आणि टेक गोष्ट आहे. त्या प्रांजळ भावनेने आपण त्याला 2 पैसे जास्त द्यावेत. म्हणजे सर्टिफिकेशन असलं म्हणजे त्याने ₹100चा माल ₹500ला विकणं हे अपेक्षित नाही आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी जास्त नफा ठेवतात. परंतु जर आपला गूळ ₹40-50 किलोनी मार्केटमध्ये मिळत असेल, तो सेंद्रिय म्हणून ₹70-75 असावा, याच्यापेक्षा जास्त नसावा, असं माझं अगदी प्रांजळ मत आहे. म्हणजे आज आपण पाहिलं, तुम्ही मला एक प्रश्न विचारला की भारत देशामध्ये फार उशिरा मूव्हमेंट सुरू झाली. आज आपण पाहिलं तर रसायनांमुळे वेगवेगळे प्रकारचे आजार वगैरे, मी फक्त कृषी रसायनाबद्दल बोलत नाही आहे, एकंदरीत सगळेच आहे. म्हणजे तुम्ही ज्या अगदी तुम्ही लिपस्टिक ज्या लावता किंवा तुम्ही टिकल्या ज्या लावता, तुम्ही नेल पॉलिश लावता किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे पावडर्स वगैरे लावतो, सौंदर्य प्रसाधनं असतील, आपण पॅक फूड खातो, आपण हॉटेलमध्ये ॲजिनोमोटो वगैरे चायनीज फूड आपण आनंदाने खातो. तर हे सगळ्यात रसायनांमुळे अतिशय दूरगामी परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीवर आपल्यावर होणार आहेत. कर्करोगासारखे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. वेगवेगळे आजार आहेत. एकीकडे मेडिकल सायन्स फार पुढं जात आहे, दुसरीकडे आपण म्हणतो की नाही आपण फार प्रगती करतोय, पण तरीसुद्धा वेगवेगळे रोग जे आहेत नव्याने डोकं वर काढतात. या सगळ्याला उत्तर काय, तर आपण सकस अन्न खाल्लं पाहिजे, परिपूर्ण असा आहार आपण घेतला पाहिजे. आणि हे सगळं कशातून मिळणार आहे, तर आपल्याला प्रमाणित सेंद्रिय शेतीच्या मालापासून मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण सेंद्रिय प्रमाणीकरणाचा आग्रह, म्हणजे मी तर असं म्हणेल की सेंद्रिय शेती म्हणजे कुठली शेती, तर ज्याचं प्रमाणीकरण झालेलं आहे ती शेती म्हणजे 100% सेंद्रिय शेती. मला असं वाटतं सर की एवढा कठीण विषय तुम्ही खूप सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवला आहे आणि अर्थातच तुमचं या विषयावरती प्रभुत्व थोडं चांगलं असल्यामुळे तुम्ही ह्या उत्तम पद्धतीने मांडूही शकता. त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि ह्या सगळ्या विषयावरती आम्हाला एक प्रकाश टाकला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि मला हे सांगायला खरंच आवडेल लोकांना की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा, कारण शेतकऱ्यांना प्रामाणीकरण ही किती महत्त्वाचं आहे हे समजणं गरजेचं आहे आणि ते कसं करायचं हे पण त्यांना पूर्ण माहिती मिळेल. दुसरी, ग्राहकांच्या दृष्टीने जर आपण बघायला गेलं तर ग्राहकांना एक शाश्वती मिळेल की ते जे म्हणजे ऑर्गॅनिक म्हणून जे घेत आहेत ते कोणत्या ऑथेंटिसिटी किती आहे त्याच्यात, ते कसे तपासू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाही समजतील. मग ह्या दोन्ही मुद्दे दोघांसाठीही ह्या गोष्टी चांगल्या आहेत. आणि ऑर्गॅनिक फार्मिंगला जर कुठेतरी आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असेल किंवा एक मालन्यूट्रिशन प्रॅक्टिसेस असतील, भेसळ म्हणू शकतो आपण, ते जर कमी करायचं असेल तर खरंच सर्टिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण नक्कीच हा पॉईंट चांगल्या पद्धतीने कव्हर केला आहे. खरं तर मी असं म्हणणार नाही प्रभुत्व आहे, कारण मी अभ्यासक आहे. मी गेल्या 15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आहे
आणि तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे असाध्य ते साध्य करीत असायचं कारण अभ्यास तुका म्हणे. आपण अभ्यास करत राहिलं पाहिजे आणि सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण हे सुद्धा त्याला अपवाद नाही आहे. आपल्याला अभ्यास करत पुढं जावं लागणार आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपण ह्या गोष्टी पोचवूयात. मीही शेतकऱ्यांना अपील करेल की ॲग्रिकल्चर सागा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्ही. हा व्हिडिओ तुम्ही पहा, आपल्या बांधवांमध्ये पोचवा. विद्यार्थी, ग्राहक, त्याचप्रमाणे शेतकरी या सगळ्यांमध्ये हा व्हिडिओ जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपण मला इथे बोलवलंत, प्रमाणीकरणविषयी आपण माझ्याशी चर्चा केलीत त्याबद्दल मी आपला खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.